तर भावना आपण गेलो होतो पुंडलिक बाबाच्या यात्रेत आणि तिथं असा काही विषय पाहायला भेटेन असं कधी आपल्याला वाटलं पण नव्हतं. जय बोले मित्रांनो, खूप दिवस झाले आपण काही ब्लॉग वगैरे काही टाकला नाही. तर म्हटलं आज पुंडलिक बाबाच्या जयंती निमित्त मस्तपैकी पुंडलिक नगरला यात्रा भरते आणि मेन म्हणजे विषय असा याच यात्रेपासून आपण आपल्या ब्लॉगिंगची स्टार्टिंग केली होती. त्यानंतर आपण आलो गुडाचावर इथं मस्तपैकी चहा वगैरे घेतला आणि थेट तिथून निघालो मी ओमच्या इथं जाण्यासाठी. ओम वगैरे आला तेवढ्याच आम्ही बाहेर वगैरे गेलो, मस्त पालखीचे दर्शन वगैरे घेतले, व्हिडिओ वगैरे काढले मस्तपैकी. तेवढ्याच मी याच्यासोबत जरा मस्कऱ्या वगैरे केल्या. तिकूनच घरी आल्यावर जरा फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. तिकून निघालो थेट आम्ही पुंडलिक नगरला जाण्याकरिता. तर मग तिथे विषय असा झाला होता, आम्ही आलो होतो नावच्या मित्राच्या इथं. तिथं दिसले आम्हाला कैरीचं झाड. तर आम्ही आवडतो का भिडलो ओमन मी कैरी खायसाठी. थेट तिथून निघालो आम्ही मंदिरात जाण्याकरता. मंदिरात वगैरे आलो मस्तपैकी, पाय वगैरे घेतल्या लागून. त्यानंतर आम्ही घुसलो दुसऱ्या यात्रेमध्ये घुसल्यानंतर इथं मस्तपैकी कीर्तन वगैरे चालू होतं. ओमनं चपला तर अशा काढल्या, एक चप्पल वरती एक चप्पल खाली, काही झालं तरी चप्पल चोरीने गेली पाहिजे. त्यानंतर डायरेक्ट मंदिरात आलो. काय पुंडलिक बाबाच्या मस्तपैकी पाय वगैरे लागल्या. त्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ओम आवडते का ओमचं तिथं ड्रोन वगैरे मस्तपैकी उडवलं. ड्रोननं काही व्हिडिओ वगैरे काढल्यानंतर आम्ही निघालो यात्रा फिरण्यासाठी. इथे एक छोटीशी मुलगी खूप चांगलं गाणं वगैरे म्हणत होती. इथे लौकी बा किती मोठी आहे बा. आणि इथं काय मित्र बा काय होतं, मंचुरियन मसाला की असं काहीतरी होतं बा तिथं. पण ते टेस्ट करतो आणि पूर्णच्या पूर्ण प्लेटच खतम करून टाकतो. तर भाऊ इथं बँजो वगैरे आलेलो होता. सगळे जण इथं नाचायला भिडले होते ना रे बा. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो यात्रेत जाण्यासाठी. यात्रेत जाताना एवढा जोरात कल्ला गेलता ना की इथं पब्लिकच जमा झाली. काय झालं म्हणून मी कसा नाही कसा व्हिडिओ घेतला काढून आणि त्यांच्यावर समोर गेलो तिथं. अरे ये क्या देख रहा मैं, इधर तो मौत का खेळ चालू, एक जण ऊपर एक जण नीचे. आणि इथं जयनं दुकान वगैरे लावलं होतं. तेल म्हटलं तू जाऊ दे, म्हटलं आमच्याकडून पैसे नको, आम्हाला फक्त एक वडा खाऊ दे. मग एक वडा मस्तपैकी खाल्ला. तिथून ओमले म्हटलं बाबू तुला डिशूम करून टाकीन, म्हटलं जास्त वय नको करत जाऊ. हा जय इथं क्यू बस सॉल्व करून राहिलं. त्याला म्हटलं बाबू आम्ही लहानपणीच करून बसलो ना. त्यानंतर आम्हाला मनन दादा आणि दुर्गेश दादा भेटले मस्तपैकी. त्यांची भेट वगैरे घेतली. तिकडून निघालो आम्ही सरळ जेवण करण्यासाठी. तर मग आम्ही इथं मस्तपैकी जेवण वगैरे केलं. तिकडून निघालो सरळ घरी जाण्यासाठी. चला भेटू मग आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो नक्की करून घ्या.